हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या वाजल्यात आता 6ला 15 मिनिटं बाकी आहेत आणि माझी तयारी वगैरे झाली का तर मी चालले 5:40 झालेत आता 6 वाजता आता हां 6:05 ला बंद होऊन जाते गोल्ड. तर आता मी चालले केरळला आणि कशाला गेल्यानंतर तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा चालले विमानामध्ये आणि शिवाय एकटी चालले. तर तुम्हाला खरं वाटत नाही ना, तर मला बी वाटत नाही का तर मी बी पहिल्यांदाच चालले आणि आता माहीत नाही तर वाटायला लागली खूप जास्त, पण भ्यायचं नाही, बरोबर व्यवस्थित जायचंय. आणि आता स्नेहाला पण यायचं होतं मला सोडवायला, पण स्नेहा रात्री तर म्हणली मी पण येणार आहे. पण आता स्नेहाला झोप लागली, उठली आणि परत बाय करून ती परत झोपली, आली नाही ती. तर सचिन मला सोडायला यायला लागलं आणि आता 6 वाजता म्हणजे बरोबर आम्हाला 6 वाजता पोचायचं होतं तिथं. 15 मिनिटं आणखीन बाकी आहेत, 15 मिनिटात आम्ही पोहोचू. तर 5 मिनिटात पोहोचू ना आपण आता. 5 मिनिटात आलं जातं मध्ये टर्न घेतला की झालं. तर रात्रीपासून लक्ष करते की सगळं काय सामान मी व्यवस्थित घेऊन जाईल, पण असं झालं की ऐन टायमाला एक मेन वस्तू राहिली, ती म्हणजे की चार्जर राहिलं माझं. पॉवर बँक घेतली आणि चार्जर राहून गेले घरीच. आणि आता वापस जायला पण नंतर वेळ नव्हता, त्यासाठी आम्ही आता आलोय. बरोबर 6 वाजता आम्हाला पोहोचायचं होतं, फक्त 3 मिनिट राहिलं 6 वाजायला, तर बरोबर पोहोचलोय. पण चार्जर घरी राहिलं आणि आता दिवसभर मला पूर्ण फोनमधली चार्जिंग गेली पाहिजे, माहीत नाही आता जाते का नाही. तर माहिती आहे ना, मी माझं पण एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काही गोष्टी अशा असतात की आपण सगळ्या लक्षात ठेवतो की हे घ्यायचं ते घ्यायचं, पण ऐन टायमाला काहीतरी विसरून जाते. तर हे माझं असं झालं. आता चार्जर मेन म्हणजे विसरले. आता बघूया काय होते काय. तर चला आता आतमध्ये आलोय आणि माझं बोलून पाहिजे. तर मी माझ्या सीटावरती येऊन बसले आणि आई शपथ भारीच वाटतंय. पण आणि शिवाय सगळेजण असते तर बरं वाटलं असतं, पण एकटी चालले मी आणि पहिल्यांदा चालले सुद्धा. बघितलं ना कसलं भारी वाटायला लागलं. सरकारी नियमानुसार विमान में inflation tube or tubes. Inflate the life jacket just before leaving the main exit doors. If evacuating through an
समोसा चॉकलेट वगैरे खाल्लं आहे आणि इथं बघते कुठं चार्जर भेटते का नाही. तर इथं बरेचसे दुकानं आहेत पण ते करतं दिसलं मला चार्जरचं एक दुकान दिसलं, चार्जर घेते इथं. तर 4 तास झाले बसले एका जागेवर आणि बसून मला झोप यायला लागली. तर आता उठले. 15 ते 20 मिनटं आणखी फ्लाईटला 15 ते 20 मिनटं बाकी आहेत आणि 20 मिनटानंतर जाईन. सकाळी लवकर उठले होते त्यासाठी झोप यायला लागली सारखी. आणि एका जागेवर फिरत जर असलं ना माणूस तर झोप येत नाही, पण एका जागेवर बसून जर राहिलं ना तर झोप येते. आणि माझ्या फोनमधली चार्जिंग संपली होती, थोडीशीच राहिली होती, पण एका ताईकडून मी चार्जर घेतलं, चार्जिंग केली आणि चार्जर माझ्याकडून घरीच विसरलं. तिथं मी बघितलं पण मला काही भेटलं नाही चार्जर. तर म्हणलं जाऊ दे, त्यांच्याकडून करून घेतली थोडीशी चार्जिंग आणि मग आता थोडीशी चार्जिंग आहे. 15 ते 20 मिनटांची मला फ्लाईटला टाईम आहे आणि मला जायचं आहे गेट नंबर 9. तर माझ्यासमोरच आहे गेट नंबर 9 आणि बॅग अशी घेऊन घेऊन वजं झालं मला. म्हणजे उभं राहिली मी आता, बसून वैताग आला तर झोप यायला लागली त्याच्यात उभं राहिली. आणि शिवाय सगळीकडे फुल आहे. आणि आता माझी जागा जिथं होती तिथली उठून आले ते तिथं तरी दुसरी पण कोणतरी बसून गेले. आता चेक इन झालं माझं. बघितले ना किती मोठे मोठे विमान आहेत आणि आपल्याला वरतून उडताना किती छोटे दिसतात ना. It is recommended to keep your seatbelt fastened at all times. In the event of a decrease in cabin pressure, oxygen masks will fall automatically from the panel above. Pull a mask down sharply to initiate oxygen flow. Cover your nose and mouth and breathe normally. Ensure your mask is secured before helping others. There are 8 emergency exits on this aircraft. 2 at the front, 2 at the rear, and 4 over the wings. The fluorescent strips along the floor will guide you to the closest exit. In the unlikely event of a water landing, take the life jacket from under your seat. Slip it over your head, secure the strap around your waist. Inflate by pulling the red tab or tabs, and to inflate it further, blow into the inflation tube or tubes. Inflate the life jacket just before leaving the main exit doors. If evacuating through an overweight exit, inflate the life jacket after leaving. If the aircraft has slides or slide rafts, तर आता मी बसलेले आहे दुसऱ्या विमानात आणि आता 5-10 मिनिटापासून बसले. बघूया आता कधी उडान घेत आहे ते.
इथं सगळी भाषाच बदललेली दिसायला लागली. हे सगळे कन्नडमध्ये दिसतंय. कन्नड आहे का तेलुगू आहे ते मला माहीत नाही. अक्षर सगळे उलटे पुलटे दिसायला लागले आल्याच एअरपोर्टवर. आणि एकटीचा भारीच असा प्रवास झालेला आहे. वाटलं नव्हतं की एकटी पर्यंत बरोबर येईल म्हणून, पण बरोबर आली. कोणती पण गोष्ट जर केल्याशिवाय होतच नाही का, आधी केली पाहिजे तर होती. याच्या आधी मला पण भीती वाटत होती, पण आता मी व्यवस्थित आलेली आहे. आता माझा बारका भाऊ आणि मोठा भाऊ मला घ्यायला येतील, तोपर्यंत मी इथं बसणार आहे. थोडासा मला पण आराम पाहिजे. आता थोडंसं बसते. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आज मला ना जास्त अशी झोप यायला लागली. ठीक आहे, माझ्या इथं मस्त अशी जागा आहे, तर इथं झोपून नाही बसून घेते. Yeah. Okay. Wait a minute. रिसेप्शन में चाहिए मेरे। कोई आया है? चला तर मग एकदाच रूमवर पोहोचले मी. आणि झालं असं माझ्याकडून की माझ्याकडून फ्लाईटमधून उतरल्यानंतर मी जेव्हा बाहेर येत होते ना, तर माझ्या हातातून बॅग आणि माझ्या लहान भावाचा फोन आला. तर ती फोन घेता घेता, बॅग घेता घेता, पर्स घेता घेता माझ्या हातातून फोन पडला आणि फोनचा डिस्प्ले गेला आणि माझा फोन बंद झाला. आणि परत आल्यानंतर मग त्यांना फोन करायला पण फोन नव्हता, का तर डिस्प्ले गेला फोनचा. तर त्यांना सांगितलं होतं की मी बाहेर यायला लागले म्हणून. तेव्हा ते बाहेर आले, मग भेटलो. आणि नंतर मग ठिकाणी म्हणजे 2-3 ठिकाणी फिरलो डिस्प्ले बसवण्यासाठी. का तर माझे यूट्यूबचे व्हिडिओ म्हणा किंवा काय टाकायचं व्हिडिओ वगैरे माझे सगळं त्या फोनमध्येच आहे. त्यासाठी मला फोन नीट करणं गरजेचं होतं. त्यासाठी बघितला डिस्प्ले, पण काय फोनचा डिस्प्ले काय भेटला नाही आम्हाला. म्हणजे की बरंच म्हणजे एकतर महाग पण होतं आणि महाग असूनसुद्धा ते भेटला नाही व्यवस्थित. आणि 2 दिवसांनी भेटेल असं म्हणत होते. म्हणलं नको, मग 2 दिवस त्यांच्याकडे फोन ठेवायचा आणि परत हे करायचं. आणि जिथं आम्ही थांबलो आहे ना, तिथून 80 किलोमीटर आहे जिथं फोन डिस्प्ले बसवायला. तर हे बघू शकता माझा फोन. आणि हे बघा दिसला, डिस्प्लेच गेला त्याचा. असं झालं आहे. कसले कसले कलर दिसायला लागलेत नवीन नवीन त्याच्यामध्ये. तर मग हा फोन आता सध्याला नवीन घेतला मग येताना, का तर फोनच नव्हतं माझ्याकडे. तर हा फोन नवीन घेतला आणि नंतर मग व्हिडिओ चालू केला आहे. आता माहीत नाही मला आता ह्याच्यावरतून व्हिडिओ मला टाकता येतो का नाही, का तर सगळं माझं ह्या फोनमध्येच आहे. तर ह्याच्यावरून टाकता येतो का नाही ती पण माहीत नाही. आणि आता मी खूप जास्त थकले, माझे डोळे निश्चित झाकत होते. बाहेर एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर आम्ही जेवण केलं माझ्या मोठ्या भावाने. मी लहान भावाने काही केलं नाही. आम्ही दोघांना पोट भरून जेवण केलं, बिर्याणी वगैरे मस्तपैकी खाल्ली. आणि नंतर मग आता आम्ही इथं आल्यानंतर मोठा भाव माझा गेला वापस. तो आता मुंबईहून परत ते औरंगाबादला जाईल. आणि नंतर आम्ही दोघंजण आता इथं राहणार आहोत. शिवाय रूम वगैरे खूप मस्त आहे, पण हे तुम्हाला सगळं मी उद्याच्याला दाखवून. आता खूप जास्त मी थकले. तर पूर्ण दिवसभर माहीत नव्हतं मला की मी एकटी बारावारीपर्यंत येईल का नाही. किती वेळा तरी बोलले मी. आणि माझ्यासाठी खरं स्वप्न आहे, का तर मी एकटी एवढ्या लांब एक दिवस सांगते, एक दिवस नाही की म्हणजे एकसुद्धा दिवस मी कुठं घरच्या बाहेर एकटी गेलेले नाही आजपर्यंत. की एक तर लवकर माझं लग्न झालं आणि झाल्यानंतर मग सचिन माझ्यासोबत जिकडं जाईल तिकडंच व्हायचं असायचं. आणि लहान असताना मग लग्नाच्या आधी तर मम्मी पप्पासोबतच कुठं जायचे ते जायचे. नंतर मी एकटी कुठंच गेले नाही, शाळेच्या व्यतिरिक्त कुठं गेले नाही, मला आठवत नाही आहे. आणि आता एवढ्या लांब एकटी विमानाने आले, तर माझ्यासाठी खरंच एक नवीन ही होतं मला अनुभव होता. आणि खरंच खूप छान होता. छान वाटलं मला आल्यानंतरसुद्धा. आणि असं वाटलं की खरंच कोणती पण गोष्ट करण्याच्या आधी जर हिंमत केली किंवा आपण आधी भेटतो नको करायला की होत नाही आहे म्हणून, पण केल्यानंतर होती ती बरोबर. ठीक आहे.
तर माझ्याकडून सुद्धा व्यवस्थित मी आले इथपर्यंत. पण शेवटी माझा येताना फोन फुटला. तर ही गोष्ट मला वाईट वाटली की माझ्याकडून फोन फुटला माझा. त्याचा डिस्प्ले गेला आणि माझं व्हिडिओ माहीत नाही टायमावर टाकणं होतं का नाही. आता फोन नीट झाल्याशिवाय आता बघते जर मला ह्याच्यात सगळं काही व्यवस्थित ID वगैरे माझं सगळं भेटलं तर जरा ह्याच्यातून टाकता आला तर टाकन, नाही तर मग सगळे व्हिडिओ शूट करेन आणि घरी गेल्यानंतर डिस्प्ले फोनचा नीट केल्यानंतर व्हिडिओ टाकन असं करेन. तर चला बाकीचं हे सगळं रूम म्हणा, आम्ही कुठं आलो आहे, कशाला आलो आहे, काय नाही, हे सगळं तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पूर्ण व्हिडिओ बघत जा. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. आता संध्याकाळच्या 8:30 वाजलेत आणि आता धम्मा म्हणा माझा लहान भाऊ हातपाय वगैरे त्याने धुतले, फ्रेश झाला आणि तो गेला बाहेर जेवण करायला. तर मला पण बोलवलं होतं, म्हणलं नको मला. तर आता रूममध्ये येते जेवण आणून देतील मला, मी जेवण करेन आणि आराम करेन. ID कुछ चाहिए मेरा तर मला जेवणाची प्लेट आणून दिली. त्या बारक्या वाटीतलं काहीतरी भोपळ्याचा कशाचा गोड हलवा होता. हे कप दिलेला आहे. थर्मासमध्ये सूप आहे आणि ही एक मिक्स भाज्या आहे पातळ. बघू शकता दोडक्याची भोपळ्याचे कशाचे मला माहीत नाही. तर अशी मिक्स भाज्या आहे आणि परत दुसऱ्या एका वाटीमध्ये, ह्या वाटीमध्ये सुद्धा वांग्याची आणि दुसरी कोणती तरी मिक्स अशी भाजी होती. इथं चमचे वगैरे आहेत आणि नाचणीच्या भाकरी आहेत. इथं फुलकी म्हणा, चपात्या म्हणा किंवा भाकरी म्हणा, तर हे अशा नाचणीच्या भाकरी आहेत. तर हे मस्तपैकी असं जेवण आहे. का तर मी खाल्लेलं तर नाही, मला भूक नाही आहे. का तर मी जेवण करून येताना चालेल, बघा खाल्लं तर खाईन, नसतं मग नाही खाणार. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. बाकीचा व्हिडिओ बघूया उद्याच्याला मी काय करते काय नाही, तुम्हाला सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. चला मग भेटूया उद्या.